प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना। सहकुटुंब जननी मातेचं दर्शन घेतल्यानंतर मुंबईकरता निघाले। प्रकृती ठीक नसल्यानं 2 दिवस दरेगावी घेतली विश्रांती। आमच्या मनात काहीच किंतु परंतु नाही। मुख्यमंत्री पदाचा मोदी आणि शहा निर्णय घेतील, एकनाथ शिंदे यांची माहिती। तर चांगलं सरकार स्थापन व्हावं ही जनतेची इच्छा असल्याचाही दावा। जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, मग हरल्यावर टीका का? विरोधकांच्या ईव्हीएमवरच्या टीकेला एकनाथ शिंदे यांचं उत्तर। एकनाथ शिंदे नाराज नाहीत, त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं आणि सत्तेत राहावं हा आमचा आग्रह, गुलाबराव पाटील यांचं मोठं विधान। मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्यानं आरएसएस नाराज। बहुमत असतानाही फडणवीस यांच्या नावाची घोषणा होत असल्यानं नाराजीची चर्चा, सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पूर्णविराम। गेल्या 2-3 दिवसांपासून मतदारसंघातच असून कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतलेली नसल्याचं स्पष्टीकरण। नवरदेव आणि नवरी ठरले, लग्नाच्या दिवशी नवरदेव म्हणतो हुंडा पाहिजे। महायुतीत मुख्यमंत्री पदावरून वाद असल्याचं म्हणत रोहित पवार यांचा टोला। मनसेच्या अविनाश जाधव यांचा ठाणे आणि पालघरच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत दिला राजीनामा। माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेस, मी पटोलेंचा नाही राहुल गांधींचा शिपाई। बंटी शेळके यांचा पुन्हा नाना पटोले यांच्यावर निशाणा। प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत। लोकसंख्या वाढीचा दर 2.1% खालती जाणारा समाज नष्ट होतो। सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता। कार्तिकी अमावस्येच्या निमित्तानं जेजुरी गडावर खंडोबाची विशेष पूजा। अमावस्या आणि वीकेंडमुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। सर्व नवनिर्वाचित आमदारांची शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीत पक्षाचा गटनेता आणि प्रतोद या दोघांचीही निवड केली जाईल। पक्षाचा गटनेता आणि प्रतोद पदासाठी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे। यावेळेला शरद पवार आमदारांना काय कानमंत्र देतात, काय मार्गदर्शन करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। इकडे महाविकास आघाडीचे एकूण 29 उमेदवार ईव्हीएमच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत। ईव्हीएममध्ये मानवी हस्तक्षेप करून निवडणुका जिंकल्या असा आरोप करत ही याचिका दाखल केली जाणार आहे अशी माहिती उबाठाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी दिली। विधानसभा निवडणुकीतल्या निकालानंतर अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे। त्यामुळे उमेदवारांचा ईव्हीएमवर भरोसा नाही का असा प्रश्न आता निर्माण झालाय। पाहूयात कोणत्या विभागात किती उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे। विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। विरोधकांनी अनेक ठिकाणी फेरमतमोजणीची मागणी केली। बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, राजन विचारे, केदार दिघे यांच्यासह 27 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे। आणि आश्चर्याची बाब म्हणजे भाजपनं कर्जत जामखेड मतदारसंघातील पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी सुद्धा फेरमतमोजणीची मागणी केली आहे। राज्यात 27 मतदारसंघात फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे। त्यात कोणकोणत्या पक्षाचे किती उमेदवार आहेत त्यावर एक धावती नजर टाकूयात।
शरद पवार यांच्या पक्षाच्या 13 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या 7, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीच्या प्रत्येकी 3 आणि भाजपच्या एका उमेदवारानं फेरमतमोजणीची मागणी केली आहे। यावर आणखीन नजर टाकली तर उत्तर महाराष्ट्रातील 9 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे। मुंबईतून 6 जणांनी अशी मागणी केली आहे, तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून प्रत्येकी 5 उमेदवार फेरमतमोजणी व्हावी यासाठी आग्रही आहेत। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या प्रत्येका एका उमेदवारानं अशीच मागणी केली आहे। त्याचं मी काल सायंकाळी 12,74,000चं अधिकृत चलन हे मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रोखीने जमा केलेलं आहे। या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये या सगळ्या मशीन्स मोजल्या जाव्यात, त्याच्यामध्ये कुठे छेडछाड झाली, व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनमध्ये तो आकडा सेम आहे का, या संदर्भामध्ये आणखीन काय नेमका चुका झाल्या, आमच्याकडे जी नवीन टेक्नॉलॉजीनुसार छेडछाडीचे जे काही नवे प्रकार आहेत ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत। ही सगळी प्रक्रिया कशी असते ते समजून घेणं गरजेचं आहे। निकालानंतर 7 दिवसांच्या आत मतमोजणीच्या संदर्भात आक्षेप नोंदवता येऊ शकतात। आक्षेपांची लेखी माहिती अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक आहे। त्याचा कालावधी 30 दिवसांचा असतो। अर्ज आक्षेप फेटाळल्यास संबंधित उमेदवार कोर्टाकडून आदेश घेऊन पुन्हा एकदा फेरमतमोजणीची मागणी करू शकतात। निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज आणि आक्षेप स्वीकारल्यास तपासणीसाठी एकूण वापरलेल्या ईव्हीएम मशीनपैकी 5% मशीन उपलब्ध होतात। प्रत्येक मशीनसाठी 40,000 रुपये रक्कम बयाणा म्हणून भरावी लागते। 27 उमेदवारांनी फेरमतमोजणीच्या संदर्भातली प्रक्रिया पूर्ण केली आहे। आता उमेदवारांनी केलेल्या मागणीप्रमाणे फेरमतमोजणी केल्यानंतर काय समोर येतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाले आहेत। दरेगावी 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा परतलेत। महायुतीत कुठल्याही समन्वयाच्या अभावाचा विषयच नाही असं त्यांनी म्हटलं। शिंदेंनी नाराज असल्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या असून मुख्यमंत्री पदाचा अंतिम निर्णय मोदी शहा घेणार असल्याचं म्हटलंय। भाजप जो निर्णय घेईल त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल असंही त्यांनी म्हटलं। तर दुसरीकडे त्यांनी श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर बोलायचं टाळलं। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री, भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा, तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे, माझा पाठिंबा आहे। त्यामुळे आता कुठं काही असं किंतु परंतु कोणाच्या मनामध्ये नसावा। शेवटी मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं, ही गोष्ट खरी आहे का? या सर्व चर्चा आहेत। आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची, आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा। बघा, आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे। जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली, आता चांगलं सरकार स्थापन व्हावं, जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार। याच्या बाबतीत चर्चा होईल आता, चर्चा होईल, चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील, आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत, त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे। आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही, समन्वयाने काम सुरू आहे। मी तर माझी जाहीर भूमिका परत मला मांडण्याची गरज नाही। मी तर बुधवारी जो प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे, आणि लोकांना आता काय विरोधकांना काम नाही, विरोधी पक्षनेताही होता येत नाही, एवढी देखील संख्याबळ नाही, एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलंय। त्यामुळे आता ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे। बघा, फेरमतमोजणीची मागणी झाली, अरे ते निवडणूक आयोग बघेल, कोर्ट बघेल, आणि काय आहे, जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे,
जेव्हा जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगला आहे असं कसं काय? तुम्ही एकच भूमिका घ्यायला पाहिजे. झारखंडमध्ये तुम्ही जिंकले, हां, लोकसभेत तुम्ही जिंकले, कर्नाटकमध्ये जिंकले, तेलंगणात जिंकले, तेव्हा काय ईव्हीएम चांगली होती? ईव्हीएमच्या बद्दल काही चौकशी करा, काही करा. तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी भरभरून, लाडक्या भावांनी आणि लाडक्या शेतकऱ्यांनी भरभरून दिलेलं आहे. जनतेच्या मनामध्ये मी जे काम केलं, मुख्यमंत्री, जनतेचा मुख्यमंत्री, मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं, मी म्हणायचो CM म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन. आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत, दुःख आहेत, ते मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साहजिक आहे लोकांची भावना. दरम्यान महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला. महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. मुंबईतल्या आझाद मैदानात हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतील अशी माहिती दिली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. शपथविधी 5 तारखेला होणार ही बातमी सगळ्यात आधी आम्ही दाखवली होती. दरम्यान शपथविधीसाठी यावेळेला मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत असल्याची माहिती मिळते. राज्यासह देशातील 15,000 व्यक्तींना या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रातले काही मोठे नेते, विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि सेलिब्रिटींना सुद्धा खास निमंत्रण देण्यात आलं आहे. विविध पंथांचे धर्मगुरू, साधुसंत यांनाही महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून सरकारला आशीर्वाद द्यावेत यासाठी निमंत्रणं पाठवणं सुरू झाल्याचं कळतं.